नमस्कार, मी कोविड केअर सेंटर वरोरा इथं बोलून राहिलेली आहे। मला नक्की असं वाटत आहे की माझी आवाज तुमच्यापर्यंत नक्की खात्रीने पोहोचत असेल, त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ केला आहे आणि तुम्ही माझी मदत कराल असं मला वाटत असल्यामुळे मी हा व्हिडिओ इथे व्हायरल म्हणजे तुम्हाला माझ्याद्वारे मी तुम्हाला संपर्क साधून राहिलेली आहे। तुम्ही म्हणून राहिले की पॉझिटिव्ह लोकांना इथे आणतात आणि खूप यांची केअर वगैरे करतात, जे तुम्ही सोचत ना ते तुमची खूप गलत सोचून राहिलेली आहे। असं नाही म्हणता की आम्हाला पॉझिटिव्ह काढलेले आहे तर तुम्ही घेऊन आम्हाला इथे येऊन राहिले आहे, पण इथे पण आमची सोय असली पाहिजे ना की पॉझिटिव्ह लोकांना, कोरोनामध्ये लोक असतात ते त्यांनी स्वच्छ निरोगी सगळं छान असं इथे आम्हाला सकाळी गरम पाण्याच्या जागेवर थंड पाणी मिळत आहे। इथे राहण्याची सोय व्यवस्था काही नाही आहे, सगळे असेच। मी देवतळे सरांसोबत कॉन्टॅक्ट केला होता की सरांना म्हटलं की इथे काही सोय नाही, त्यांना असे मेसेज वगैरे टाकले होते आणि वरतून मी त्यांच्यासोबत याच्या आधी पण कॉन्टॅक्ट केला की मला माझी रिपोर्ट वगैरे दाखवा माझ्या घरच्यांची, त्यानंतरच मी तुमच्या सोबत यायसाठी तयार आहे असं वगैरे म्हटलं। पण त्या सरांनी माझं काही न ऐकता मला इथे जबरदस्तीने त्यांच्या ॲम्ब्युलन्सवाले लोकांनी जबरदस्तीने घेऊन आले आणि माझ्यासोबत इतके उद्धटपणाने बोलले, इतके ओरडून अंगावर आल्यासारखे असे बोलून राहिले होते। डॉक्टर देवतळे सरांना मी असं म्हटलं पण की सर तुम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट काढता, पण आमचं पण काम आहे ना की ती रिपोर्ट बघणं आणि आम्हाला पण असं वाटतं की आमचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसं काय आहे, आम्ही इतके नॉर्मल आहे, ठीक आहे। आणि आम्ही आलो पण त्यांच्यासोबत असं काहीच नाही, पण सर म्हणत होते की तू किती जिद्दी मुलगी आहे, तुझी किती बेकार फॅमिली आहे, इतकं काही सुद्धा माझ्या फॅमिलीला म्हटले त्या सरांना इतके चांगल्याने म्हटलं की सर नाही, मला पण असं वाटते का माझ्या फॅमिलीची रिपोर्ट आहे, अजूनपर्यंत माझ्या बहिणीची मला रिपोर्ट नाही दाखवली आणि तिला पण इथे घेऊन आले आणि आमची तब्येत इथे राहणार तर नक्कीच खराब होणार, तर मला असं वाटतं की तुम्ही आमची हेल्प करू शकता, हेच माझी इच्छा आहे। प्लीज आमची हेल्प करा आणि आम्हाला चांगल्या जागेवर शिफ्ट करा लगे तर प्लीज, आम्ही इतकंच म्हणायचं आहे मला। आणि तुम्ही बघू शकता आमच्या रूमची वगैरे व्यवस्था किती घाणेरडी करून आहे।